आपल्या आपल्या पक्षाचा नारा देताना आपल्याला पाहायला मिळते। गो बॅक भाजपा, चले जाओ भाजपा, अशा आशयाची ही हातात पोस्टर घेऊन हे आपल्याला करताना पाहायला मिळते। यामध्ये महिला असतील किंवा पुरुष असतील हे मोठ्या उत्साहाने या सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि या ठिकाणी भास्कर जाधव सुद्धा या ठिकाणी आल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। पूर्ण जोरदार मोर्चाला सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला। साहेब, मोर्चाला आता जोरदार सुरुवात झाली, काय सांगाल? प्रयत्न करू नये। मोर्चाला सुरुवात झाली जोरदार, काय सांगाल? मोर्चाला सुरुवात झालेली आहे असं म्हणता येणार नाही, परंतु मोर्चाला सुरुवात आपल्याला अशी वाटते अख्ख्या मुंबईतून असे जथेच्या जथे या सरकारच्या विरोधात अशाच पद्धतीने बाहेर पडले, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चाचं चित्रीकरण करणं हे तुमच्या कॅमेऱ्याच्या बाहेरचं आहे, एवढी प्रचंड गर्दी आहे। साहेब, तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा करतात, मात्र भाजप त्याला प्रत्युत्तर देते, असं का? तुम्हाला फक्त भाजपच का दिसतंय? भाजपच बोलतात, भाजपच का दिसतंय? भाजप हा प्रश्न एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये भाजपबद्दल विचारणं हे योग्य नाही। भाजपने या देशात हा देश नासवला, भाजपाने या देशातली लोकशाही नासवली, भाजपाने ह्या देशाचं संविधान नासवलं, भाजपानं लोकांची स्वायत्तता नासवली। अशा भाजपाबद्दलच तुम्हाला फार काळजी का पडली? तुम्ही गोदी मीडियाचे आहात काय? तुम्हाला असा प्रश्न विचारला असता मी? हो, म्हणूनच विचारताय ना त्यांच्याबद्दल। या मोर्चाबद्दल काय ते बोला। मोर्चाबद्दल सुरुवातच केली साहेब की मोर्चाला जल्लोषात सुरुवात झाली, तुम्हाला तेवढं मी तेच सांगतोय। ही मोर्चाला सुरुवात एवढ्या करता झाली आहे की देशामध्ये भाजपानं आमदार चोरले, खासदार चोरले, पक्ष चोरला, झेंडा चोरला, निशाणी चोरली, आता लोकशाही चोरली आणि लोकांचा मतदानाचा हक्क पण चोरला। त्याच्या विरोधात हे भाजपाच्या विरोधात हे आंदोलन आहे, म्हणून भाजपाबद्दल काय विचारू नका हे मी सांगितलं। सर्वसामान्यांचा आवाज असेल, दोन्ही ठाकरे बंधूंच्या माध्यमातून मांडतायत आपण आता, आणि हा आवाज निवडणूक आयोगाला भाग पडणार आहे का? असं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये किती उत्साह आहे, लोकांच्या मध्ये किती चैतन्य आहे, आणि हे दोन्ही बंधू एकत्र आल्याचा किती आनंद आहे त्याचं हे संपूर्ण दृश्य आहे। हा मोर्चा ऐतिहासिक असणार आहे, 100% ऐतिहासिक असणार आहे। ज्याला म्हणून हा देश टिकावासा वाटतो तो माणूस यामध्ये सामील होईल। साहेब, जर तुमची मागणी मान्य झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका तुम्हाला सांगून ठरवायची नाही, तर ते आम्ही सगळ्या पक्षांच्या बैठकीमध्ये सांगून आम्ही मग तुम्हाला सांगू। आता नाही सांगायची तुम्हाला भूमिका, आम्ही ठरवू आणि मग तुम्हाला सांगू, आता नाही। साहेब, बघू शकतो की या ठिकाणी भास्कर जाधव भाजपच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात। घोषणाबाजी या ठिकाणी सुरुवात झालेली आहेत, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील, मनसे सैनिक असतील, हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हे आंदोलन आता सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।